की जे काही 14 एप्रिलची आमची तयारी होती त्याच्यामध्ये रात्रीचं आम्हाला काम करायला लागायचं, कारण की सगळे लोक जॉबला जातात आणि करणारे आम्ही दोघं तिघेच होतो. त्यामुळे म्हटलं की जाऊ दे आता थोडंसं गॅप घेऊया. जिमला पण जायचा कंटाळा येत होता आणि परत एकदा रिस्टार्ट करूया. आणि सोमवारपासून आता आपण परत एकदा आपला जो काही डेली रुटीन आहे तो फॉलो करणार आहे. आणि झोपायचा टाईम जो बिघडला होता तो रिकवर करणार आहे. तर चला, आज आहे संडे, तर बघूया आज काय होणार आहे. मित्रांनो, आज आहे रविवार आणि आज सकाळचा ब्रेकफास्ट करायला मी नेहमी पोहे खात असतो, पण म्हटलं आज काहीतरी नवीन ट्राय करूया. आणि आज मी खाणार आहे मॅगीचे 4 पाकिट आहे. आम्ही खाणारे दोघं तिघं आहोत, त्यामुळे म्हटलं की 1-2 पाकिटमध्ये होणार नाही. खायचं तर पोट भरून खायचं, नाही तर नाही खायचं. मॅगी हा पण एक अनहेल्दी प्रोडक्ट आहे, कारण की हा पूर्ण मैद्यापासून बनतो. पण कधी कधी खाल्लं तरी चालतं. मला वाटतं मी आता 1-2 वर्षानंतर फर्स्ट टाईम आज मॅगी खातो आहे. पण निशांत अधूनमधून खात असतो, महिन्याला किंवा मग 15 दिवसातून एकदा का होत नाही. त्याला मॅगी आवडते. तर चला, आपण घेतले 4 पाकिट आणि इकडे पाणी उकळायला पण ठेवलं आहे. आता त्याच्यातून सोडू थोडं थोडं. मॅगी बनवायला एकदम सोपं आहे. याची काही रेसिपी वगैरे नाही, सरळ पाण्यात टाकायचं आणि मसाले ॲड करायचे. आपली मॅगी इकडे तयार झाली, पण जिभेला थोडीशी अजून चव पाहिजे ना, तर त्यासाठी काय करायचं माहिती आहे का? चला दाखवतो. कढई घ्यायची आणि कांदा, टोमॅटो, मिरची, लसूण याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचा. मस्त लागते.